राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी हवालदार विकास रंगनाथ वैराळ यांच्यावर जीवघेणा हल्ला आणि मारहाण झाल्याची घटना शनिवार दिनांक 7 मार्च 2026 रोजी रात्रीच्या सुमारास घडली असून या प्रकरणी राहुरी पोलीस स्टेशन येथे 4 आरोपी आणि इतर 11 अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की राहुरी शहरातील हॉटेल ग्रीन परिसरातील चौकात कंटेनर क्रमांक NL01 AJ 1308 चालकाचा आणि काळ्या रंगाची स्कॉर्पिओ क्रमांक MH16 CT 70 आणि एका स्विफ्ट चारचाकीमधून आलेल्या आरोपींचा कट मारल्याच्या कारणावरून वाद सुरू होता आणि यावेळी पोलीस हवालदार विकास वैराळ हे आपले कर्तव्य बजावत असताना मोबाईलने घटनेची शूटिंग करत असताना आरोपींनी हवालदार वैराळ यांना लोखंडी गज फायटर आणि काठ्याने मारहाण करून गंभीर जखमी केले, तसेच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असे देखील घटनेत नमूद आहे। या प्रकरणी राहुरी पोलीस स्टेशन येथे खंडू वसंत काळे, वैभव तात्यासाहेब तारडे, संतोष अंकुश काळे राहणार बुरुडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर आणि महेश निमसे या 4 आरोपी आणि इतर अनोळखी 11 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच महेश निमसे यांनी हवालदार निमसे यांचा मोबाईल हिसकावून घेतला असे फिर्यादीमध्ये नमूद आहे। या घटनेनंतर गंभीर जखमी झालेले पोलीस हवालदार विकास वैराळ यांना उपचारासाठी प्रथम राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले होते। पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। तसेच या घटनेचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ करत आहेत। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी चांगदेव खेचे, राहुरी।